किती ऊन, किती तापमान, किती उकडते. थंड हवेच्या एका झुळकेसाठी मन आतुर झालंय. बरोबर ना? अगदी बरोबर. कल्पना करा मग. तापमान 50 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. झाडे संपूर्ण सुकलेली आहेत. टेकड्या बोडक्या झाल्या आहेत. हाय रामन सर, जंगल काय संपलेलं करताय? आहे. माणूस घराबाहेर निघाला की उभ्या उभ्याच भाजत आहे. सृष्टीतील सर्व प्राणी नामशेष झालेत. उरला तो फक्त माणूस, हाय रामन तोही सर, उभ्या काय उभ्याच चाललंय? काय करताय? भाजत आहे. मरणारे भरपूर आहेत, पण वाचवणाराच शिल्लक उरला नाही. प्रत्येक माणूस शेवटची घटिका मोजत आहे. कल्पना करा, आपल्या आसपास झाडे, वनस्पती, प्राणी नाहीत, फक्त माणसे आहेत. या झाडाशिवाय, या प्राण्याशिवाय मनुष्य जगू शकेल का हो? हा प्रश्न प्रत्येक मानवाने स्वतःला विचारावा. किती एकटेपणा वाटेल. प्राण्यांशिवाय, वनस्पतीशिवाय, झाडाशिवाय, निसर्गाशिवाय आपण फक्त माणसे एकटे जगू का? कोण तुम्ही? मी वडाचे झाड बोलतोय. अहो रामन सर, मी वडाचे झाड बोलतोय. पण तुम्ही कसे बोलत आहात? माझ्यासोबत काय काम आहे? अहो मालक, मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्याशी संवाद साधायचा आहे. आमच्या काही व्यथा मांडायच्या आहेत. हल्ली कुणाकडेच कुणासाठी वेळ नसतो. तुमच्याकडे तरी आमच्यासाठी वेळ आहे का हो? हो, निश्चित तुमच्यासाठी वेळ आहे. मालक, कालच सर्व झाडाची सभा संपन्न झाली. सदर सभेचा मी अध्यक्ष होतो. प्रत्येक झाड आपल्या व्यथा मांडत होते. रस्त्याच्या कडेची झाडे, महामार्गाच्या बाजूची झाडे, नव्या वसाहती बनवण्यासाठी निश्चित केलेल्या जागेची झाडे, बांधावरची झाडे, शाळा, कॉलेज, शहर, खेडी, पाडी, अशा सर्व कितीतरी जागेतील झाडे आपापली मते सांगत होती, व्यथा मांडत होती. प्रत्येकाचे ऐकून माझे डोळे पाणावत होते. खूप दुःख होत होतं हो. मनात क्षणभर विचार आला, आपले घर, आपले भाऊबंद, संबंध, झाडाच्या प्रजाती विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करणाऱ्या मानवाला आपले दुःख समजेल का हो? का कधीच आमच्या भावना, आमचे दुःख, आमचं जगणं तुम्हाला मान्य होणार नाही? हा माझा प्रश्न संबंध मानवाला आहे. असो मालक, कालची सभा झाली व तुमची भेट घ्यावी असा ठराव मंजूर केला, म्हणून मी तुमच्याशी बोलतो. राग येत नाही ना माझ्या बोलण्याचा? ऐकाल ना आमचे म्हणणे? हो, निश्चित ऐकू. खुशाल बोला, काय म्हणणे आहे तुमचे? तुम्हाला माझ्याशीच का बोलायचे आहे? मालक, सभेत ठरल्याप्रमाणे पर्यावरणप्रेमी, वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण, निसर्गप्रेमी असणाऱ्या व्यक्तीसोबतच आम्हाला बोलायचं आहे. बरं, ठीक आहे, बोला लवकर. मला पाड्यावर जायचं आहे ग्रंथालयाच्या कामासाठी. मालक, मी वडाचे झाड. फुले देतो, फळे देतो, सावली देतो आणि हो, प्राणवायू सुद्धा देतो. तुमच्या पूर्वजाचे आणि आमचे फार जवळचे नाते होते बघा. ते आम्हाला पोटच्या लेकरासारखे जपायचे. मानवाच्या अनेक पिढ्या आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यांच्याशी आमचे नाते फार जवळचे होते. क्षणाक्षणाला आमच्याशी ते संवाद करायचे. पण तुमच्या पिढीचा संवाद क्वचितच होत आहे. आम्हाला परकेपणा वाटतो आहे. खूप दुःख होत आहे. आम्ही तर बोलतो, संवाद साधतो, झाडे लावतो, पाणी सुद्धा देतो. मालक, मी काय बोलतोय त्याकडे लक्ष द्या. वैयक्तिक घेऊ नका. मी ऐकतोय, बोलावे. मी वडाचे झाड. फार फार वर्षापासून सृष्टीला प्राणवायू देतो, फुले देतो, फळे देतो आणि सावली सुद्धा देतो. जमिनीची धूप, झीज होण्यापासून वाचवतो. हजारो पक्ष्यांना निवारा देण्याचे काम करतो. आधार देण्याचे कार्य सुद्धा करतो. ऊन, वारा, पाऊस असे कुठचेही संकट येऊ दे, आम्ही खंबीर असतो. वादळ वाऱ्याच्या रूपाने अनेक संकटे येतात. आम्ही ताठ मानेने उभे असतो. संघर्ष करतो, स्वतःला मजबूत करतो. कुणाच्याही मदतीची, आधाराची अपेक्षा ठेवत नाही. दररोज नव्याने सुरुवात करतो. वाट खडतर असते, मार्ग बिकट असतो, पण संघर्ष करण्याचे कधीही सोडत नाही. कधी कधी मोठ्या वादळात आमचे भाऊबंद मुळासकट उपडले जातात, दूर खेचले जातात, तरीही जगण्याची उमेद आम्ही सोडत नाही. जगण्याचा आनंद घेतो, स्वतःला वाचवतो, जिवंत ठेवतो. काही वेळा हरतो तर
बहुतेक वेळा आम्ही जिंकतोच. जिवंतपणे शत्रूला सुद्धा आम्ही सावली देतो, ही आमची किमया आहे. मालक, कमाल आहे मानवाची. मालक, कमाल आहे मानवाची. खूप दुःख होतं हो आम्हाला, खूप दुःख होतं हो आम्हाला. मालक, काय बोलावं समजत नाही. आम्ही लक्षपूर्वक ऐकतोय. तुमचा प्रत्येक शब्दानं शब्द मी नोंद करून घेतोय. तुमचा सर्व विश्वाला अभिमान आहे. तुम्ही अक्षय आहात. तुम्ही अमर आहात. तुमचे मत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडले जाईल याची खात्री देतो. बोला तुम्ही. मालक, या पृथ्वीवर आपण सगळे आमच्या सहित माणूस सुद्धा उपराच, पण माणूस फक्त माझे माझे म्हणून जगत आहे. स्वतःच्या इच्छेसाठी वृक्षाची राजरोस कत्तल करीत आहे. उंच उंच टेकड्या बोडक्या दिसत आहेत. जंगल नाहीसे झाले आहेत. सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. तापमान प्रचंड वेगाने वाढत आहे. तापमानामुळे जग चिंतेत आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते, महामार्ग यांच्या बांधणीसाठी हजारो वटवृक्ष यंत्राने तोडली जात आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही. हे असेच सुरू राहिले तर उन्हामुळे माणसे उभ्या उभ्यानेच भस्म होतील, भासतील, जळतील. ते दिवस दूर नाहीत. खूप वर्षापूर्वी त्या सावित्रीने वृक्षाची पूजा करून वृक्ष संवर्धन केलं. सृष्टीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचा विचार दिला. पण आजच्या महिला, स्त्रिया एक दिवसासाठी पूजा करतात. काही तर झाडांची फांदी तोडून कुंडीत पूजा करतात. काही तर फक्त फोटो काढतात. दुसऱ्या दिवशी ती फांदी कचरा कुंडीत फेकतात. किती वेदना होत असतील आम्हाला. मालक, कळेल का तुम्हाला? किती दिखावा करावा याला सुद्धा काही मर्यादा नाहीत. कमाल आहे मानवाची, कमाल आहे मानवाची. मालक, कोरोना काळात रुग्णास फार आवश्यक होते. त्यास काय म्हणतात हो? मी विसरलोय जरा. हा, व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर, हा, आता लक्षात आले, आता आठवले. व्हेंटिलेटर म्हणतात. आज आलेला व्हेंटिलेटर आमच्यापेक्षा तुम्हाला जवळचा वाटत आहे. खरंच फार वेदना होतात मनाला. खूप त्रास होतो याचा. आम्ही दररोज हजारो माणसांना जीवनदान मिळेल इतका प्राणवायू देतो. आमचे तुम्हाला काहीच महत्त्व कसे वाटत नाही. वृक्षाचे महत्त्व जाणा, नाही तर प्रत्येक माणसाच्या गळ्यात व्हेंटिलेटर अडकवण्याची वेळ येईल. जागे व्हा, सजग राहा. माझ्यासह सर्वांचेच, आमच्यासह सर्वांचे जगणे अवघड होऊन जाईल. हा माझा बालमित्र, सहकारी, शेजारीच राहत होतो. सोबतच वाढलो, सोबतच लहानाचे मोठे झालो. खूप हसायचा, मोकळ्या स्वभावाचा, मोठ्या मनाचा, डौलाने ऐटीत उभा होता. काल अचानक एक लाकूड तोड्याची नजर त्यावर पडली. त्याला तोडण्यात आले. जाताना खूप रडला बिचारा. मोठमोठ्याने मला हाक मारत मारत होता. मला म्हणाला, अरे मित्रा, मला वाचव, मला वाचव. माझ्यापेक्षा थोडा लहान होता. त्याची अर्थ हाक ऐकून मनाला खूप दुःख झालं. आपण असाही असल्याची जाणीव झाली. मी काहीच करू शकलो नाही. मी हळूच आवाजात म्हटलं, मित्रा, मी तुझ्यापेक्षा थोडा वयाने जास्त व आकाराने मोठा आहे. माझ्यात आणि तुझ्यात इतकाच फरक आहे. गेला बिचारा जग सोडून. कुठे गेला माहीत नाही. येथे फक्त त्याचे अवशेष शिल्लक आहे. मालक, नका तोडू. मालक, नका तोडू. मालक, नका बनवू वाळवण. मालक, नका बनवू वाळवण. खूप वेदना होतात आम्हाला, खूप वेदना होतात आम्हाला. नका बनवू वाळवंट. नका तोडू झाडे, नका तोडू झाडे. नका बनवू वाळवंट. वाळवंट, वाळवंट, वाळवंट. अहो बोला की, कुठे गेलात तुम्ही? आताच तर बोलत होतात. मला किती छान वाटत होतं. असं वाटायचं की तुमचं हे सर्व ऐकावं. माझे डोळे उघडले आहेत. आमच्या प्रेक्षकांनाही तुमचे ऐकायचे आहे. नाही तोडणार झाडे, नाही तोडणार झाडे. बोला की तुम्ही. अहो बोला ना, अहो बोला ना, अहो बोला ना. आम्ही तोडणार नाही झाडे, आम्ही तोडणार नाही झाडे. खरंच आम्ही आज शपथ घेतो, तोडणार नाही झाडे. वृक्ष संवर्धन करू, वृक्षारोपण करू. झाडे तोडणार नाही, झाडे तोडणार नाही. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा.
नमस्कार. मी श्रीकृष्ण आनंदराव पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सूत्रकार. आमच्या शाळेतील हरहुन्नरी शिक्षक श्री रामन बेनवड सर यांनी या ठिकाणी एक सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. ते एक निसर्गप्रेमी आहेत, उत्तम वक्ता आहेत, तसेच एक मानसशास्त्रज्ञ देखील आहेत. नुकतंच त्यांनी MA सायकॉलॉजी केलेलं आहे. तसेच एक साहित्यिक विचाराचं व्यक्तिमत्व आहे. MA इंग्रजी केलेलं आहे त्यांनी, MSW देखील केलेलं आहे. आणि असा हा हरहुन्नरी कलाकार माझ्या शाळेमध्ये आहे, याचा मला अभिमान आहे. त्यांनी नुकतंच निसर्गाशी हितगुज नावाचं एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते निसर्गाशी बोलत आहेत. पशुपक्षी, झाडं, चिमण्या, फुलपाखरं यांच्याशी ते मनसोक्तपणे बोलत आहेत, संवाद साधत आहेत. कारण निसर्ग हा ऊर्जेचा स्रोत आहे. नेचर इज द सोर्स ऑफ जॉय, एनर्जी अँड हॅपीनेस असं म्हटलेलं आहे. आपल्याला जर जवळजवळ 800 कोटीच्या वर लोकसंख्या आहे. प्रत्येक नागरिकानं जर 1 ते 2 झाडं जर लावली आणि ती जगवली तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि ही पृथ्वी हरीभरी सुंदर अशी होईल. आणि जे जागतिक तापमान वाढत आहे, अनेक समस्या या ठिकाणी आज विश्वामध्ये निर्माण झालेल्या आहेत. या समस्या सुटतील आणि पर्यावरण स्वच्छ सुंदर राहील. सर्व विश्वातल्या नागरिकांना या ठिकाणी मोकळा श्वास घेता येईल आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल. धन्यवाद.